जर मेलेल्या माणसाला सुद्धा काही क्षणापुरतं बोलायला आलं असतं तर किती छान झालं असतं ना. तो उठून म्हणाला असता, आज मला एवढं का सजवताय, आज एवढी का फुलं टाकताय, आज एवढे नवीन कपडे का घातलेत. मला त्याच्या जवळच्यांना, त्याच्या मित्रांना, त्याच्या घरच्यांना बघून तो म्हणाला असता, एवढे का रडताय तुम्ही आज माझ्यासाठी. कधी काळी तुम्ही कधीच रडला नाही, मग आज का रडताय. सांत्वन करताय का माझं. मित्रांनो, कारण इथं मेलेला माणूस जेवढा इतरांसाठी चांगला होतो ना, तेवढा जिवंतपणे असणारा माणूस कधीच चांगला होत नाही. चार खांदेकरी जे मेल्यानंतर चार खांदेकरी होतात, ते खरंच जिवंतपणी त्याच्या उपयोगी आले असते तर किती छान झालं असतं. त्याला पण किती बरं वाटलं असतं. त्या भगवंतानं बनवलेली ही सृष्टी इतकी सुंदर आहे ना. त्यात आज माणसं त्या मेलेल्या माणसाच्या तेराव्याला मात्र त्याची आमटी खायला सगळेजण एकत्र जमतात, पण तो जिवंत असताना कधीही त्याला चांगलं म्हणत नाहीत. माणूस मेल्यानंतरच चांगला होतो. माणूस फक्त मेल्यानंतरच चांगला होतो.